नाही, 2 तास लागतील ना आता. अरे राजेंद्र, असं जायचं नाही रे, माझं भाषण चालू झालं आता. अरे पार्टनरशिप घे, तुझी गाडी चालवली मी. मी प्रसाद देशपांडे. बेसिकली छान मला माझ्या मुलीनं भाषण लिहून दिलं होतं, पण तिनं मला मेसेज केला की बाबा तू जे काय बोलशील ते मनापासून बोल, ते लिहिलेलं काही बोलू नकोस. कारण का तिला मी पॉईंट दिले ते अगं आज, कारण मागच्या 2-3 दिवसापासून इतक्या मीटिंग चालू होत्या की मला लिहायला काहीच जमलं नाही किंवा त्याच्यावर विचार करायला जमलं नाही. पण म्हणलं आता इतक्या सगळ्यांनी मनापासून बोललेत, आपण आता बऱ्याचशाच गोष्टी सांगाव्यात. खरं तर लेह लडाखची ट्रिप मी का केली याचं उत्तर शोधायचं असेल तर मला थोडंसं मागं जावं लागेल. एक 3 ते 4 वर्ष मागं गेलो मी. कारण योगेश सरांचा संपर्क आला, म्हणजे जसं करणनं आत्ता सांगितलं की योगेश सरांनी जे सांगितलं ते फॉलो करायचं. जस्ट कारण एकदा गुरु केलं आपण की त्यांना सांगितलेल्या रस्त्यावर जायचं, हा नियमच आहे. म्हणजे त्याला काही त्याला चॉईस नाही. म्हणजे दिस इज द वन वे. 2020 साली म्हणजे कोविडचा साधारण पिरियड असेल, त्या दरम्यानच्या काळात देशासाठी काहीतरी करायचं म्हणजे या गोष्टीनं मी भारावून गेलो होतो. प्रायव्हेटचा बिझनेस पूर्णपणे बाजूला सारून फक्त आणि फक्त देशासाठी बनवणाऱ्या गोष्टी बनवायच्या या विचारानं झपाटल्यासारखं मी काम करत होतो. पण एकटाच होतो. आणि एकटा असताना मी बऱ्याच कंपन्यांबरोबर बोलणी करायला लागलो, त्यांच्याशी चर्चा करायला लागलो की अरे तुम्ही देशासाठी काहीतरी करा, मी तुम्हाला चॅनल दाखवतो, चॅनलिंग करून देतो. बट मिझरेबली आय फेल. म्हणजे एव्हरी टाईम मी फेल झालो. आणि ऑल ऑफ सडन ज्यावेळेस योगेश सरांशी संपर्क आला त्यावेळेस हे मनातलं त्यांच्याशी बोलून दाखवलं की सर मी जे काय करतोय, मी काहीतरी उद्दिष्ट घेऊन चाललो आहे आणि याला सक्सेस नाही येत आणि हे असं नाही चालणार. त्यावेळेस आत्मनिर्भर भारत हे सगळं फक्त कानावर पडत होतं, लोकांच्या पचनी पडत नव्हतं. ही सगळी गोष्ट मी त्यांना बोलून दाखवली आणि त्यावेळेस त्यांनी ते माझं सगळं ऐकून घेतलं. म्हणजे माझ्या जे काही चाइल्डिश विश होत्या, म्हणजे त्यावेळेस मी एकही रुपया कमवत नव्हतो, कारण का कन्सल्टन्सी नुकतीच चालू केली होती आणि त्यांच्यासमोर मी असं सांगितलं की कुठेतरी मला 3,000 कोटीचं हे मार्केट दिसते. ते म्हटलं दॅट्स गुड, लिहून ठेवते. तर जर्नी लिहून ठेव. म्हणजे हे जे काय बऱ्याच लोकांनी आपल्या भाषणामध्ये जे सांगितलं की तुम्ही लिहून ठेवा, लिहिल्याचा काय इफेक्ट होतो, तो इफेक्ट हा हळूहळू जाणवायला लागला. हे सगळं जे काही म्हणजे आत्ता मला ते खूप फनी वाटतं की मी 3,000 कोटी 1,000 कोटी वगैरे असल्या जे काही फिगर होत्या या त्यावेळेस त्यांच्यापाशी बोललं काय वाटलं असेल त्यांना. बट ही नेव्हर अंडर एस्टिमेट मी. आणि त्यांनी ते माझ्याकडनं लिहून घेतलं, ते अजूनही लिहिलेलं आहेत त्या डायरीमध्ये. आणि हाऊ दॅट टर्न्स की त्यांनी पहिल्यांदा माझा जो बिलीफ होता की तू एकटा चाललायस ना, तुझ्या मागे खूप मोठा फोर्स आहे, तू एकट्याच्या विचारानं जा, त्याच्यावर मी बिलीफ ठेवला आणि सातत्यानं काम करत राहिलो. जो माझा कन्सल्टंट, म्हणजे बऱ्याच वेळा असं ह्युमिलेट पण झालं मला की मला दलाल म्हणलं गेलं. यू आर अ दलाल, म्हणजे चक्क मराठी भाषेमध्ये. सो मी ते पुस्तकही त्यांच्याच माध्यमातून मी लिहिणार आहे, द दलाल वे, वेन अनदर 2-3 इयर्स का स्पॅनमध्ये. त्या कन्सल्टन्सीच्या जर्नीमधनं मॅन्युफॅक्चरिंगच्या जर्नीमध्ये ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस ॲक्च्युली हे सगळं बोल्ड व्हिजन होतं. व्हिजन काहीतरी ठेवलं होतं खूप मोठ्या, म्हणजे आपण म्हणतो ना की फिगर्स आणि टार्गेट्स या सगळ्या दृष्टीने ते ठेवल्या गेलेल्या होत्या. पण ॲक्च्युली तसं काही होत नव्हतं. वी आर मिझरेबली फेल, कंटिन्युअस बाउन्स बॅक, फेल. त्यानंतर कोविड आला. कोविडच्या याच्यामध्ये बेसिकली टीमनं मला जी साथ दिली त्यानं परत आम्ही बाउन्स बॅक झालो. आणि त्यावेळेचं जे व्हिजन घेऊन, म्हणजे आम्ही जे 2020 साली सरांबरोबर जो व्हिजन मास्टरी प्रोग्राम केला, त्याच्यामध्ये जे काय त्यांनी मला मेंटॉरिंग केलं किंवा ते जे क्राफ्ट झालं माझं जे डॉक्युमेंट, त्या डॉक्युमेंटमध्ये ज्या गोष्टी लिहिल्या गेल्या होत्या त्या तशाच्या तशा होताना मला पुढच्या 2-3 वर्षामध्ये दिसायला लागल्या, जाणवायला लागल्या, काही घडल्या असून. आणि हे घडत असताना जे मी त्यांना पहिल्या दिवशी ज्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ते जे काही 3,000 कोटीचं टार्गेट किंवा 1,000 कोटीचं टार्गेट, ह्या ज्या गोष्टी आहेत, 2024 साली अचानकपणे अशी संधी आली की 2 लिमिटेड कंपन्या, जे सातत्यानं मी देशासाठी जे काम करत राहिलो त्याचं फलित असं झालं की
देर इज अ सम गुड पीपल हु आर वर्किंग फॉर द नेशन्स, जे आपल्याला माहीत नाही, म्हणतात ना की अंडर कव्हर असतात काही लोक. तर वन फाईन डे मला एका साधारण 3,000 कोटी कंपनीच्या एम डींचा फोन आला की वी वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन युअर कंपनी. आय वॉज सरप्राईज. म्हणजे मला ते खरंही वाटत नव्हतं की हे असं कसं झालं असेल. नेक्स्ट डे मीटिंग ठरली. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा व्ह्यू बोलून दाखवला. हे मला पटत नव्हतं, पचत नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी. कारण एवढ्या मोठ्या कंपन्या, माझ्यासारखी कंपनी 2 ते 3 कोटीचा जेमतेम टर्नओव्हर करणारी, स्ट्रगलिंग फॉर द नेशन. कारण प्रायव्हेटचा बिझनेस मी पूर्ण बंद केला होता, कारण देशासाठीच काम करायचा हा विडा उचलला होता आणि वेळ लागतो ना या सगळ्या गोष्टींसाठी. म्हणून सरांना मी बोलून दाखवलं की सर हे असं असं घडताना दिसतंय. ते म्हणले हां ठीक आहे. म्हणजे त्यांचा नेहमीचा प्रश्न असता, जे घडतं ना ते होऊ दे. सो पण ते मला डायजेस्ट होत नव्हतं की एवढा मोठा जर माझ्यावर कोणीतरी जबाबदारी टाकणार असेल तर आता आपल्याला आतनं बाहेरनं चेंज व्हावं लागणार आहे. मग आतनं बाहेरनं चेंज व्हायचं म्हणजे काय करायचं, त्याच्या प्रश्नाची उत्तरं काही सापडत नव्हती. पुन्हा त्यांच्याकडे जायचं. त्याच वेळेस ज्यावेळेस लिडरशिपचा प्रोग्राम आला, त्याच्यामध्ये असं कॉम्बिनेशन होतं की बाईक रायडिंग आणि विपश्यना. इट्स अ कम्प्लिटली ट्विस्टेड थिंग. हा हे बाईक रायडिंग का करायचं? कारण का जसं प्रत्येकाने सांगितलं की 20 वर्षापूर्वी ज्यांनी बाईक सोडली होती. आता हा फनी किस्सा आहे माझा की 20 वर्षापूर्वी ज्यावेळेस म्हणजे 2001च्या आसपास ज्यावेळेस मी बाईक शेवटची चालवली त्यावेळेस असं झालं होतं माझ्या बाबतीमध्ये की मी कंपनीतनं घरी चाललो होतो आणि एक डुकरीण आणि तिची 4-5 पिल्लं असे रस्ता क्रॉस करत होते छानपैकी. आणि मी असा इंजिनियरसारखा विचार केला की माझा स्पीड हा आहे, ती डुकरीण अशी व्यवस्थित जाते, मी तिला क्रॉस करून वगैरे जाणार. पण हे सगळं फेल झालं आणि मी त्या डुकरीणीला असं जाऊन धाडकन धडकलो. उठलो त्यावेळेस मला असं कळलं की मी ज्या दिशेने येत होतो त्याच्या विरुद्ध दिशेनं माझं तोंड झालेलं आहे आणि मी दुसरीकडनं हे पडलेलो. आता ह्या असल्या बाईकच्या माझ्या एक्सपिरियन्सनंतर परत बाईक मी चालवावी असं मला जन्मत वाटलं. ज्यावेळेस चॅलेंज आला, त्या चॅलेंजमध्ये मी हा विचार केला की आता आपण काय केलेलं नाही आहे. मला फिअर कशाचं आहे? तर मी ही बाईक चालवत नाही आहे. मी कधी टेरेनमध्ये गेलेलो नाही आहे. दुसरीकडं जे मला सतावत होतं सारखं की हे जे लिमिटेड कंपनीने आपल्या कंपनीमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांना मी कसं टॅकल करायचं. आणि एकीकडं मला स्वतःला बदलायचं होतं, कारण का ही चॅलेंजेस खूप मोठी मला दिसत होती आणि त्या चॅलेंजेससाठी तयार करण्यासाठी मला या अशा काहीतरी एक्सपेडिशनच्या शोधात होतो, जी मला याच्यातनं मला मिळाली. खूप उत्साहानं मी त्या बायकिंगच्या तयारीला लागलो. एक दिवस मित्राची बाईक घेतली आणि लोणावळा ट्रिप केली. आय वॉज सो हॅपी, कारण का 60 किलोमीटरचा जर्नी होता. गंमत अशी झाली की ज्यावेळेस दापोलीची राईड झाली आणि ते जे काय 200 किलोमीटर होतं, त्याच्यानंतर त्यातले जे टर्न्स, ते पाऊस आणि मिसिंग लिंक, लोक पुढं गेलेली, मी सगळ्यात मागं राहिलेलो, तो विसरलो, अशा बऱ्याचशाच गोष्टी याच्यातनं एक लक्षात आलं. म्हणजे मला कॉन्फिडन्सच गेला की बायकिंग चालवण्याचाच कॉन्फिडन्स गेला. दुसऱ्या दिवशी मी सरांना मेसेज केला की सर मी काही आता लेह लडाखच्या ट्रिपमध्ये बाईक नाही चालवणार आहे, मी कारमधनं येणार. ते म्हणले ओके फाईन, नो प्रॉब्लेम. त्यांचं कुठल्याच गोष्टीला की फोर्स नसायचा, की कारण जे तुम्ही कराल लिडरशिप ज्यावेळेस घडवायचा असतो त्यावेळेस त्याला फोर्स करून नाही चालत. कारण त्यांनी प्रत्येकाच्याच भाषणामध्ये सांगितलं की लीडर हा घडावाच लागतो. तुमचीच प्रश्न तुमचेच प्रश्नांची उत्तरं तुम्हालाच द्यायला लागतात. त्यातलाच प्रश्न. लेह लडाखची ट्रीप ज्यावेळेस ही चालू झाल्यानंतर आय वॉज हॅपी की मी आता कारमधनं जाणार आहे, बाकी मला काही करायचं नाही. पण माझा मित्र राजेंद्र कुठे बसला आहे? हां, राजेंद्राने आधीच माझ्याशी हे करून ठेवलं होतं की बाबा 5 दिवसापैकी 2.5 दिवस तुझे, बरं का, तू चालवायचीच गाडी, माझी बॅकअप प्लॅन आहेस तू माझा म्हणून. आणि त्यांना आधीच ठरवून ठेवलं होतं. मी म्हणलं की अरे दापोलीच्या ट्रिपचा एवढा एक्सपिरियन्स आणि हे नुब्रा, पँगॉंग, ते टेरेन, बरं ते कानाला लावून ते त्यांच्या मॅनिफेस्टोचं ते हे ऐकायचं. इट वॉज हॉरिबल थिंग की माझ्या दृष्टीनं एकाच वेळेस अभ्यासही करायचा, बाईकही चालवायची आणि हा जो फिअर फॅक्टर आहे तो मनात घेऊन चालायचा ना. अजून एवढी कुठं चालवलेली होती बाईक. सेकंड डेला ज्यावेळेस आम्ही नुब्रा टू पँगॉंग लेक गेलो, पँगॉंग लेकला चाललो होतो रादर, मनामध्ये भीती होती, पण ते रायडिंग गिअर घेतलेले होते
त्यामुळं मनानं आणि यानं मी तयार झालेलो होतो की रायडिंग गिअर गिअर आहेत आपल्याकडं आणि आपल्याला काही होणार नाही आपल्याला म्हणजे बेसिकली त्या सगळ्या टेरेनमध्ये राहताना. ती भीतभीतच मी गाडी चालवण्याचा प्रयत्न केला होता. एक स्टेज अशी आली की माझ्या पुढं आमचा जो लीडर होता, जे जे आम्हाला गायडिंग करत होते, तर त्याची फोर व्हीलर आहे. ती फोर व्हीलर एका खडबडीत रस्त्यावरनं चांगल्या टार रोडवर गेली. अरे म्हटलं फंटास्टिक रोड आहे, टार रोड, आपण पण गाडी आपली त्याच पद्धतीने घालायची. मी जोर करून घातली गाडी. इट्स स्लेप. आय टर्न बॅक. माझा पाय त्या बाईकच्या खाली अडकला. सगळेजण स्टँड स्टील की ॲक्सिडेंट झाला आहे, आता काय होणार त्या ह्याच्यामध्ये. मी ते सगळे रायडिंग गिअर होते त्यामुळे कुठं खरचटलं नाही, काही नाही, पण पाय निघत नव्हता माझा. मग कारण की ती बाईक एवढी जड होती हे त्यावेळेस मला कळलं की दोघं जणांना ती बाईक उचलायला लागली. द इन्सिडेंट झाल्यानंतर एक टीमचं जे म्हणतात ना कोलॅबरेशन, की अरे आपल्यातलं कुणीतरी पडलं आहे. म्हणजे योगेश सरांनी जे सांगितलं की आम्ही जे काही 20-22 जणं बाईक रायडिंग करत होतो, हे एकत्र आम्ही विनिंग होण्याच्या म्हणजे उबंटू मला वाटते ती प्रोसेस आहे त्या ह्याच्यामध्ये की एकानं विनिंग करून उपयोग नसतो. तर तुम्ही सगळेजण त्या टाईमला वेळेला पोचलात तर तुम्ही सगळे विनर आहात. तर ती सिनर्जी मला सगळ्यांच्यामध्ये तिथं जाणवली की ओके, आपल्या ग्रुपमधला कोणीतरी पडला आहे, आता वी हॅव टू कॅरी. तिथं मला आणखीन एक लिडरशिपचं क्वालिटी त्या ह्याच्यामध्ये कळाली. बाईक स्लिप झाली होती, बाईकचा हँडल बेंड झाला होता. काय काय झालं असेल त्या दरम्यानच्या काळात. मी तर शॉकमध्ये ट्रॉमामध्ये होतो, कारण का बाईक स्किप झाली होती. मी पुढचा प्रवास कसा कारण का पुढे जवळजवळ 200 किलोमीटरचा प्रवास होता तो प्रचंड. योगेश सरांनी माझी बाईक घेतली आणि त्यांची बाईक त्यांनी मला दिली. ते तिरकं असलेलं हँडल घेऊन त्यांनी पुढचा 200 किलोमीटरचा प्रवास केला आणि मी ती राईड करू शकलो. बट हाऊ इज द लीडर, म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये असे ज्यावेळेस प्रसंग येतात त्यावेळेस डॅमेज कंट्रोल एक लीडर कशा पद्धतीनं करू शकतो, हा लेसन आम्हाला सगळ्यांना त्या ह्याच्यातनं मिळाला. इट इज व्हेरी टफ. कारण तेही काही असे बायकर नाही आहेत की वाकड्या हँडलची बाईक 200 किलोमीटर चालवायची आणि ते सुद्धा सगळ्यांना लीड करत करत जायचं. पण खूप शांतपणे आणि खूप पॉझिटिव्ह वेनस कुणाला काही जाणवू न देता ती ती बाईकची राईड आमची पँगॉंग चालली. त्यातनं मला एक तो लिडरशिपचा लेसन डेफिनेटली कळाला. जसं बाकीच्यांनी सांगितलं त्याप्रमाणे बाईक राईडचे खूप वेगवेगळे आम्हाला अनुभव आले. काही जणांच्या गाड्या स्लिप झाल्या. तो सुंदर नजारा बघत असताना एकीकडे भीती वाटत होती, कारण का खूप खोल दऱ्या होत्या, बारीक वाळू होती, त्यामुळे स्किड होण्याचे चान्सेस प्रचंड होते. पण त्या ह्याच्यातनं कुणी असं कुणाला जाणून दिलं नाही की बाबा प्रत्येकाच्या मनात भीती आहे. एव्हरी वन वॉज रायडिंग विथ अ कॉन्फिडन्स आणि विथ अ जॉय. तो सगळा नजारा हे करत होता. चंद्रकांत सुंदर त्याचा 360 डिग्रीचा कॅमेरा घेऊन सगळे गुड मूवीज कॅप्चर करत होता. गणेश नाही, चंद्रकांत मधून अजून पाठ दुखते म्हणून बाईकवर उभा राहत होता, म्हणून मग कारमधला डॉक्टर अक्षय सेठनी त्याला जाऊन 2-3दा दम दिला. अशा अनेक मजेचे प्रसंग झाले. म्हणजे वी वर अ स्टुडंट आणि हे आम्ही ऐकत ऐकत आमच्या टीचरकडनं ही जर्नी आमची चालू होत होती. आणि कुणी पुढे कुणी मागे असं जात नव्हतं. मी कायम बॅकअप प्लॅनला होतो की कुणाला काही झालं की मी बाईकला रेडी असायचो. म्हणजे काही जरी झालं तरी आय एम रेडी, कारण आता मला कॉन्फिडन्स आला होता. एक स्टेज अशी आली होती, आम्ही कारगिलला चाललो होतो आणि कारगिलचा रोड फंटास्टिक म्हणजे झाला आहे. पण ते कारगिल जात असताना ती जी 99 सालची जी लढाई झाली होती वॉज म्हणजे त्या बातम्या मी ह्या सगळ्या बघत होतो. डिफेन्सशी खूप चांगला कनेक्ट असल्यामुळं मी इमोशनली पण कनेक्ट आहे त्यांच्याबरोबर. फोर्सेसबद्दलचा आदरही आहे. आज म्हणजे माझ्या शब्दावरनं एका शब्दावरनं ज्या विनंतीवरनं मेजर अरुण पाठक जे तिन्ही वॉर फ्रंटवर लढलेले ते आज आले, त्यामुळे मला तो एक प्राऊड फील होतो. कर्नल निर्मल कुमार विनंतीला मान देऊन आले, त्याही ह्याचा मला खूप अभिमान वाटतो. कारण ही फोर्सेसची लोकांनी ना आम्हाला बऱ्याचशाच गोष्टी शिकवल्यात. म्हणजे काय जगायचं असतं, काय बाउन्स बॅक व्हायचं असतं. ह्या सगळ्या जर्नीमधून मी काय शिकलो तर बाउन्स बॅक होणं. बाउन्स बॅक विथ अ स्ट्रॉंगली फॉर फॉर आवर कम्युनिटी,
for our family, for our business, and for our everyone who are coming into your circle. तर हा असा माझा सुंदर प्रवास याच्यामधनं झाला. एक लाईन शेवटची मी आता ती लिहिलेली आहे तीच वाचतो, कारण का ते एक्सप्रेस होणं खूप चांगलं आहे. कारण ती लाईन खूप सुंदर होती. आणि जे कारण हा माझा अनुभव मी याच्यामधला सांगितला, पण तिच्या शेवटच्या याच्यामध्ये एक, अगर मुझे पूरी जर्नी को एक फ्रेज में डिफाइन करना हो तो वो ये होगा, बाउंस बैक स्ट्रॉन्गर. क्योंकि चाहे कोविड हो, बाइक से गिरना हो, या लाइफ के किसी और फॉल होना हो, हर गिरावट ने मुझे और ज़्यादा करेज, क्लैरिटी और स्ट्रेंथ के साथ उठाया है. सो दिस इज़ द, इन ऑल टोटलिटी, माय 12 डेज का जर्नी विथ योगेश पवार सर. ये हमने सीखा, सब ने जो बताया, जो 10-12 चैप्टर के ऊपर हमने काम किया, मैं वही फिर से नहीं दोहराऊंगा, क्योंकि हम सारे उसी जर्नी से जा रहे हैं. आई एम रियली थैंकफुल टू माई ऑल कलीग, माई गुरु, माई फ्रेंड्स, फॉर बीइंग अ पार्ट ऑफ दिस जर्नी. थैंक यू वेरी मच.